स्वीकारतात म्हणून लगा म्हणलेल्या गाण्यासाठी एका नाट्यमुलीकडून मोबाईल बसवले संयुक्त मंडळाच्या वतीने आदरपूर्वक स्वीकार. याला कारण म्हणजे साक्षात पिता मुलांची आज्ञा ओढा सत्यवतनाथा. आम्हाला हक्क वाटतं तसं नसतं. सांगा काशी क्षेत्रापासून माझा विरह झाला याला कारणीभूत कोण? मी कशासाठी? सारं घडलंय ते माझ्यामुळे घडलंय. कशासाठी? याला जबाबदार सर्वांचे तुम्ही आहात. तो कसा आज या काशीच्या वर्षात पडलाय याला जबाबदार तुम्ही. या ब्रह्माचा पाठपाशी तुम्ही चाललेलं रागानं मग त्या रागाच्या केवळ बदल्यासाठी या काशीतून तुम्हाला मी खाल्ली. हे लक्षात ठेव. राग आला म्हणून हे फक्त पाठवूनच छाटलंय. बाकीची तुझी चार जाग्यावर आहे. हे लक्षात ठेव. ही चार जाग्यावर राहिली पाहिजे याची सुद्धा काळजी घे. शंभू महादेव एक शिर माझं छाटल्यानंतर एवढं सहन करावं लागलं. पाचही मारण्याचा प्रयत्न कराल काय विश्वास ठरवण्याचा विचार हे लक्षात ठेव. आज ब्रह्मदेवा आज मला कळलं. अरे ज्यावेळी तुम्ही दोघे जण तू आणि महाविष्णू तुमच्या या विश्वात फेसकर म्हणू तुमच्या जेव्हा वाद सुरू झाला त्यावेळी त्या वादाचं रूपांतर फेसकर म्हणून धैर्यवाची निर्मिती केली आणि अशातून सुद्धा माझ्याशी तू खोटा बोलला आणि त्या खोटा बोलण्याचा परिणाम गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नाथ रे गजानना वादे गिरीनाथत गौरी एकाच गोष्टीसाठी तुला पाचारण केलंय. अरे माझी काशी अवस्था आणि त्या काशीत मी नसल्यामुळे जो मला विरह सहन होत नाही. अरे छान त्या काशीत अधर्म माजवण्यासाठी ज्या ज्या देवतेची मी नियुक्ती केली तो प्रत्येक जण काशीत गेला आणि तिथे राहिला. फक्त आम्हाला तुमची आज्ञा मिळाल्याशिवाय आम्ही आता जाऊ शकत नाही. अविनाशी काशी रिक्त होऊन माझं स्थान मला मिळालं पाहिजे ही एकच माझी अपेक्षा आहे. आतापर्यंत गेले ते सगळे शक्तीने गेले आणि बुद्धीने काही होतं ते नव्हतं आणि चेनवंतर बुवा एक उत्कृष्ट भजनी बुवा चेनवंतर बुवा यांनी आमच्या कलाकारांचा गौरवाकडे लाभांचं प्रसिद्ध आहे. पण हे पारितोषिक नसून त्यांचा आशीर्वाद आम्ही इथपर्यंत आलो याला कारण आहे. आम्हाला 5 अश्वमेध करायचे. हो काय करा 5 करायला आमच्याजवळ संविधान नाही. आम्हाला ज्ञान आहे तुमच्या जवळ सामुग्री नाही म्हणून तुम्ही आमच्याकडे आलात. 10 अश्वमेधासाठी लागणारी सारी सामग्री आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करू. देवा समीरा हो साऱ्याने स्वर्गाच्या दिशेनं चला. आम्ही तुम्हाला सांगितलं पण सैन्याला आम्ही आज्ञा सुद्धा दिली. पण या काशी क्षेत्रातील तुम्हाला लागणाऱ्या साऱ्या समिधा एकाकी नष्ट झाल्या. तुम्ही 10 म्हटला चिंता करू नका. एका मृत्तिकेच्या सहाय्यानं तुम्ही ज्या ज्या समिधा सांगाल त्या त्या
तुम्हाला याचक नाही सत्यलोकी विनंती जन काशी आम्हाला आवाहन केली तुम्हाला जर काही करायचं असेल स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं मोरया मोरया बाप्पा मोरया 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 मंगलमूर्ती मोरया सुखकर्ता रिंगणाचा रंगोदर गणपती देवा देवा आपल्या समोर मी अगदी खऱ्या शब्दानं बोलणार नाही आणि भले ती आमची योग्यता सुद्धा नाही तरी सुद्धा त्या देवतांना इच्छा होती काशी जायची त्यांना मी स्थान दिलेलं नाही पण त्या देवतांना काशीचा त्यातून निर्णय घ्यायचं होतं त्यांना मात्र काशीचे दरवाजे पाळले मग देवा तू तुझ्या पितृ तत्वासाठी मी झटेल तो माझ्या जनतेसाठी आहा तुझा माझा देवा कारे वैराकार दुःखाचे डोंगर दाखविती दुःखाचे डोंगर दाखविती तुझा माझा देवा कारे वैराकार संदेश शिरवले यांचे चिरंजीव कुमार देवाव श्रावणे या बालकाने वर्ग केले देवाव श्रावणे याला शुभचित करून त्याचा स्वीकार कुणी देवता येते प्रत्येक हरी 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 नारायण 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 देवा जगाच्या तू ओळखलं की आदिमनास कधी कोणता अपराध घडलाय तो दुसरा तिसरा खंड जो माझा देव वैकुंठीचा नारायणच असेल अरे माझा अतिप्रिय भक्त तू आहेस आणि दुसरी गोष्ट अरे तुझ्या कर्मी ते पुण्य घडलं या विश्वाचं पुण्य पुन्हा काही घडवलं नाही पण एक मात्र तुझ्यातून अपराध घडला एक तुझ्यातून तू का घडली आणि म्हणून हा तुझा देव त्या रूपात का आला तर हा तुझा देव असू नये या माझ्या प्रिय भक्ताला माझी विनंती आहे विनंती आहे आज विनंती नाही आज्ञा करावी याला कारण आहे अरे देव आणि भक्त नाते यांची एकात फार महान आहे तेव्हा देवांपेक्षा महत्व आहे ते तुझा भक्ताला आहे आणि साक्षात तुझा देव विनंती करताय ती कोणती अरे त्या काशीच्या पुण्यभूमीत शिवशंकर म्हणजे काशी म्हणजे त्यांचा प्राण आहे ब्राह्मण रूपात तू संकल्प सोडलाय मग ते जर तुला इच्छा पूर्ण करायची असेल तर ते काशी म्हणजे ज्यांचा वैभव आहे त्या शिवशंकर म्हणजे रुद्रांना ही काशी प्रदान करावी देव देवा तुझ्या मुखातून निघणारे शब्द म्हणजे अंतिम शब्द राजा दिवादासला ते प्रमाण आहे देवाने भोगापेक्षा त्यागात महत्व आहे संसार केला अथवा परमार्थ साधायचा आहे ठरलेली रात ही संपूर्ण काशी शिव धन्य धन्य राजा दिवोदास धन्य धन्य तू अरे आज ही संपूर्ण काशी या काशी क्षेत्रात राहू मणिकर्णिका मणिकर्णिकाय नमो नमः जब तू चालवलास आणि ही काशीच हे पुण्य क्षेत्र या शंभू महादेवाच्या एका भक्तानं यावेळी परम पवित्र करून सोडलं आणि म्हणून आई अरे या काशी क्षेत्रात आतापर्यंत जो तुझ्या बाबतीत प्रकार घडला तो छोटीशी होता हे जरा ठोक आहे. म्हणजे ज्यानं काशीचं भविष्य कथन केलं
तो भविष्य करणारा ज्योतिषी मुळात ज्योतिषी नव्हता. नव्हता. तेव्हा तो होता कोण? अरे तो भविष्य कथन करता कोण होता पहा. हरी ओम नम तुझ्या मुखात निघणारे शब्द देवातून सत्य केले. अरे या साऱ्या देवतांना वाटलं की ही काशी सोडून मी बाहेर गेलो, पण हे राजकन्या, अरे ही सारी शिवलीला होती, ही सारी ईश्वरी लीला होती. देव हो, अरे मी कुठे काशी सोडून बाहेर गेलो होतो? मी काशी सोडून बाहेर गेलोच नाही. देव हो, तुम्हा देवतांची सारी परीक्षा आधी देवानं घेतली आहे. कारण या काशी क्षेत्रातच मी होतो. कारण ज्यावेळी या ब्रह्मदेवानं हे अविमुक्त म्हणून क्षेत्र गणलं जाणार ही काशी, या काशी क्षेत्रात अविमुक्तेश्वर नावाचं लिंग स्थापन केलं. अरे त्या अविमुक्तेश्वर लिंगात साक्षात हा आदिदेव शंभू महादेव या काशी क्षेत्रातच निवास करणार होता. देवामध्ये निमित्त मात्र आम्ही होतो. सारं काही देवात तू घडविलं. हे भक्तराज, आणि म्हणून यावेळी प्रत्येक देवतांचं इथे येणं झालं. आणि आता महत्व या काशीत राहणार, कारण त्यांच्या इच्छेला तर तू 10 सोमेध झालंय. अर्थात आता महत्व इथं कोणत्या तऱ्हेने राहणार. इथे 10 सोमेध राहिले ते लिंग स्थापन झालं म्हणून दशस्वमेध म्हणून त्याची प्रचिती या विश्वात राहणार. आणि एवढंच नव्हे तर बंदी नदीच्या ठिकाणी जी बंदी नदी निर्माण झाली त्याच्यात जो प्राणी मात्र स्नान करेल त्याच्या जीवनात कुठली बंधन आहे की वेळ त्याला येणार नाहीये. असं महत्व राहणार. एवढंच नव्हे तर जो सूर्य नारायण 12 ठिकाणी राहिला गेला तो 12 आदित्य या नावानं या विश्व चराचरात त्याला ओळखलं जाणार. आणि या काशीचं महत्व या जगात जगविख्यात राहिलं जाणार. हे अविमुक्तेश्वर लिंग आणि हे काशी क्षेत्र परम पवित्र बनून ओम नमः शिवाय या नामाचा जप करून सारे प्राणी मात्र या काशी क्षेत्रात प्रथमेश बंगे IIT पवई यांनी बहुल पासून आहे. धन्यवाद. रवी चेनवणकर बुवा, रवी चेनवणकर राहणार सर्व यांनी आमच्या आपल्या आईच्या स्मरणामध्ये शिकले. त्यांच्या आईला आज त्यांच्या आईच्या आत्म्या चिरशांतीला बशी ईश्वरची प्रार्थना करून रवी चेनवणकर यांच्या आभार बक्षीचा स्वीकार. राजा धन्य धन्य तू असा ओम नमः शिवाय. जेथे पाहे तेथे उभा, जेथे पाहे तेथे उभा उभा अवघा.